जो हर एक को जरूर पढ़ना चाहिए. ही खरी गोष्ट आहे बरं का. आणि 2 पत्र एक अब्राहम लिंकननं त्यांच्या गुरूंना म्हणजे टीचरला लिहिलेलं होतं. आणि हे लेटर जे आहे ते कोणी लिहिलंय? कोणी लिहिलंय काय माहिती, आम्हाला माहिती नाही म्हणा की. कोण असणार आहे? प्रसिद्ध व्यक्तीच असावे लागते. माझं लेटर कोण म्हणेल का? तुम्ही ऐकाल तर का? कोणतरी मोठा प्रसिद्ध व्यक्ती असेल तर त्याचं पत्र ऐकलं जातं. निघाला का? धन्यवाद. तर हे लिहिलेलं आहे जे वर्तमानामध्ये प्रसिद्ध उद्योजक कोण आहे? कोणते कोणते उद्योगाची नावं सांगा वर्तमानातले प्रसिद्ध बिझनेसमॅन्स, टायकून्स. इंद्रजित पवार, विशाल. बिझनेस टायकून्स कोण कोण आहेत? टाटा नंतर दुसरं नाव कोणाचं येतं? बिर्ला. टाटा बिर्ला हे आता अंबानी नवीन आले. अंबानी अदानी हे नवीन झाले. पण आमच्या लहानपणापासून आम्ही ऐकले होते ते टाटा आणि बिर्ला. आणि तुम्ही हैदराबादला कुठं अशा अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये जातो तिथं एक मंदिर असतं स्पेशल म्हणजे बघण्यासाठी. ते असतं कोणतं मंदिर? बिर्ला मंदिर. बिर्ला टेम्पल स्पेशल त्यांनी सगळे असे बनवलेले. तर ज्यांनी बनवलेले त्याने म्हणजे ते वडील, त्या वडिलांनी आपल्या मुलासाठी लिहिलेलं पत्र. त्यांचं नाव आहे घनश्यामदासजी बिर्ला. ते आता वर्तमानावर सगळे त्याच्याकडेच आहेत की. सगळं अल्ट्राटेक हे ते सगळं LT सगळे सिमेंटचं मोठं सगळं त्याच्याकडे आहे. बरेच काही मोठा उद्योजक आहे. तर त्या घनश्यामदास बिर्लांनी आपल्या पुत्रासाठी, त्याचं नाव आहे वसंत कुमार, आणि 1934 साली लिहिलेलं हे पत्र आहे. वाचू? चिरंजीव वसंत. आता तुम्हाला वाटेल की हे जैनाचं आहे काय, पण आता ऐका. यह जो लिखता हूं उसे बड़े होकर और बूढ़े होकर भी पढ़ना. काय बड़े होकर और बूढ़े होकर. याचा हे व्यवहाराने बडे होकर म्हणजे तो आता लहानाचा मोठा झाल्यानंतर वाच, आणि मोठा झाल्यानंतर म्हातारा झाला तरी पण वाच. आणि आता अध्यात्म अर्थ काय बडे आणि बुडेचा? हा बरोबर आहे. ज्ञानाने मोठं होऊन वाच म्हणजे बाल प्रबुद्ध आहे. प्रबुद्ध होऊन बुद्धी लावून त्या ठिकाणी हे समजून घे. आता जे इंद्रिय संसार बुद्धी याला म्हणायची बालबुद्धी, मिथ्यात्वाला बालबुद्धी म्हणते, आणि सम्यक्त्वाला आहे ना प्रबुद्ध बुद्धी म्हणते, प्रबुद्ध म्हणते. म्हणून मोठा म्हणजे आपण जे शरीराला आपलं मानतो हे आहे बालपण. परद्रव्यामध्ये आपलेपणा करणं हे बालपण आहे. आणि वृद्ध मोठं बुडा होणं म्हटलं वृद्धचा अर्थ ज्ञानार्णवमध्ये त्यांनी सम्यक दृष्टी जीवाला वृद्ध म्हटलेला. मग काय सांगितलं? दोघांसाठी मिथ्या दृष्टीला सम्यक दृष्टी होण्यासाठी त्या ठिकाणी हे पत्र आहे. आणि जे सम्यक दृष्टी आहेत त्यांनी आपल्या सम्यक्त्वाची दृढता करण्यासाठी त्यांच्यासाठी लिहिलेलं हे पत्र. हा बडे आणि बूढे या शब्दाचा अध्यात्म अर्थ होतो. बरोबर आहे. तर आता काय सांगते बघा. यह जो लिखता हूं उसे बड़े होकर और बूढ़े होकर भी पढ़ना. म्हणजे सतत प्रत्येक वेळेस वाच असं म्हणून सांगितलेलं आहे. असं नाही की हे तुला फक्त तरुणपणी कामाला येईल किंवा वृद्धपणी कामाला येईल. तर काय उपदेश देते बघा. अपने अनुभव की बात कहता हूं. जसं महाराजांनी डायरी जे सगळे आत्मचरित्र लिहितात म्हणून रोजनिशी आपण लिहावे असं मला महाराजांचं वाचल्यापासून वाटायला लागलं. म्हणजे ज्ञानींनी तर 100% लिहावी, कारण अनुभव आवडतात. म्हणजे कुठंतरी लिहिलंय शास्त्र असं वाचताना पण हे देवाचं धर्माचं आहे म्हणून वाचलं तर त्याच्यात आनंद येत नाही. पण एखाद्याने रोजनिशी लिहिलेली आहे तर रोजनिशीमध्ये त्याला अनुभवाला आलेले जे प्रत्यक्ष विषय असतात ते त्यांनी लिहून काढलेले असतात. तेव्हा ते वाचताना एक त्याच्यातनं आपल्याला त्याच्यातला खरेपणा भासित होतो. शास्त्र वाचताना आपल्याला किती खरं वाटतं. शास्त्रातला जो विषय तो 6 द्रव्य सातत्व काय जे काही वर्णन येतं शास्त्रामध्ये ते आपल्याला किती ॲप्रिशिएट होतं, त्याच्यावर आपला विश्वास किती बसतो.
पण एखादी गोष्ट जेव्हा लिहिली जाते म्हणजे स्वतः अनुभवली जाते, जसं आपण अमेरिकेचं वर्णन आता मी सांगू शकतो आता अमेरिकेला जाऊन आल्यामुळं, की आता ते आपण ऐकलेलं असतं समजा कोणाकडून आलेल्या लोकांकडून, किंवा आपण आता अनेक मूव्हीज पण बघतो त्याच्यामध्ये पण अमेरिकेच्या सिटीज वगैरे सगळं दाखवलेलं असतं. पण तरीसुद्धा ते ऐकणं, ते पाहणं आणि आता स्वतः जाऊन तिथं आल्यानंतरचा त्या अमेरिकेतला जो काही तिथं जी व्यवस्था आहे त्याचा अनुभव फरक आहे नाही. आता तो मी सांगणार. आता तुम्ही जर सिनेमा बघून सांगताल तर तुम्हाला त्याचं जे एक आतून जे यायला पाहिजे ते आतून येणार. पण आज मी जाऊन आलो म्हटल्यानं तुमचा काय विश्वास हे यांनी बघितलं म्हणजे तसं असणार आहे. तसं अनुभवातून जे लिहिलं जातं त्याच्यावर श्रद्धा लवकर बसते. म्हणून तसं तर संपूर्ण जिनवाणी वाचताना अनुभवातून लिहिली गेली असल्यामुळं तिथं ती तशीच वाचली पाहिजे विश्वास ठेवून. कारण हे जिनेंद्र देवाचा अनुभव दिनवाणीमध्ये, तुमचा आमचा नाही. त्यामुळं जिनेंद्र देव म्हणजे 3 लोक 3 काळाला जाणणारे आणि त्यांच्या अनुभवात सगळं लोकालोक विश्व आलेलं आहे आणि त्यांच्या वाणीतून जे आलेलं आहे ते आहे शास्त्र. म्हणून त्या शास्त्रावर माझा विश्वास बसला पाहिजे खरं. पण मी ते जिनेंद्र देवालाच मानत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली वाणी त्यांच्या अनुभवातनं जी आलेली आहे त्याच्यावर माझा विश्वास बसत नाही. परत त्याच्यानंतर क्रमाने आचार्याने लिहिलेली आहे. समयसार लिहिला तर समयसार लिहिला त्यावेळेस त्यांनी 5व्या गाथेमध्ये स्पष्ट लिहिलं की मी आता समयसार जो सांगतोय तो कुणीतरी सांगितलेला सांगतो असं नाही म्हटलं. हा जे परंपरेनं मला मिळालेलं तत्व आहे त्याचा मी अनुभव घेतला आणि आता तो मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून आचार्यांनी गाथा लिहिली, तम येयत्त विहत्तम दायेहम अप्पनोस विहवेन. त्या एकत्व विभक्त आत्म्याला मी दाखवतो. पण त्या आणि जो मी अनुभवलेला आहे आपल्या आत्मवैभवाच्या द्वारे त्या एकत्व विभक्त आत्म्याची मी पुढं तुमच्यासमोर कथा मांडतो. म्हणजे ही कुंदाचार्यांचं आत्मचरित्र नाही का झालं. हे त्यांच्या अनुभवातून त्यांनी शुद्ध आत्मा कसा असतो तो लिहिलेला आहे. म्हणून आपल्याला त्याच्यावर खरं तर विश्वास जास्त बसायला पाहिजे. पण कुंदाचार्याला होऊन पण आता 2000 वर्षापेक्षा जास्त झाले त्यामुळे ते पण आपल्याला प्रत्यक्ष नाही. पण आज वीरसागर महाराज ज्यांनी बघितले असतील, तुमचा जन्म कितीचा आहे मग नव्हते बघितले तुम्ही, ज्यांनी बघितलेला आहे ना त्यांना माहिती आहे बाबा महाराज होते. आणि मग महाराजांनी आणि निकट आता शांतीसागर महाराज, वीरसागर महाराज हे निकट काळातले, त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यावर विश्वास बसू शकतो. म्हणून त्यांनी जेव्हा शुद्धोमधारी किंवा सहजानंद वर्णिजींच्या पण डायऱ्या आहेत, मग त्यांनी रोजच्या आपल्या जीवनामध्ये जेव्हा ते तर आता म्हणजे गुरुच होते, त्यांचं जीवन म्हणजे सगळं धर्मासाठी समर्पित होतं आणि त्यामुळं त्यांना जे अनुभव येणार होते ते सगळे कसले येणार होते आहे ना. एक तर त्यांच्या जीवनात जे कर्माचे उदय येत होते त्यामुळे त्यांच्या परिणामामध्ये येणारी अस्थिरता आणि त्या अस्थिरतेतनं स्वतःला स्थिर कसं केलं हे सगळं वर्णन त्याच्यात केलं गेले. आणि त्यामुळं त्याच्यावर काय बसतो थोडासा विश्वास चांगला बसतो आणि आपल्याला त्याच्यातनं प्रेरणा मिळते की आज महाराज जरी झाले तरी त्यांना विकल्प आले आणि त्या विकल्पातून ते स्वतः कसे बाहेर पडले. मग मी सुद्धा आज जरी गृहस्थ असलो, माझ्याकडनं पण दोष जरी घडत असले तरी सुद्धा मी त्याचं प्रतिक्रिया करून प्रायश्चित्त करून तत्वाच्या आधाराने त्या दोषातून बाहेर किंवा मुक्त कसा होऊ शकतो हे आपल्याला त्याच्यातनं प्रेरणा मिळून आपलं पण जीवन चांगलं होऊ शकतं. तसं आता हे लेटर आहे, कोणाचं आहे काय नाव तुझं? बिर्लाच आहे माझं वाटला का घनश्याम दास बिर्ला. किती साली लिहिलं होतं हे पत्र ऋषाली बाबी? सांगितलं होतं की आपलं नाही ना, यांचं कोणाचं तरी, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं प्रयोजन नाही. हेच प्राचीचं पत्र असलं तर किंवा तुमच्या मम्मीचं पत्र आलं असतं वडूजवरनं तर बरोबर तारीख वार सगळं लक्षात राहिलं असं नाही. तर ही 1934 साली आपल्या मुलाला लिहिलं. म्हटलं ना मी ऐकलं तुम्ही मनात तोंडातलं नव्हतं. हां असू द्या म्हणजे हां. तर 1934 साली लिहिलं. सिनू कुणासाठी लिहिलं? मुलासाठी. मुलाचं नाव काय आबोली? वसंतराव. बरोबर आहे, आपल्याला दुसरीपूरला होते ना वसंतराव. तर ते वसंतसाठी लिहिलेलं पत्र आहे. आता बघा काय पत्र लिहिलं आणि कधी वाचा म्हणून सांगितलंय ते ईशा
आणि तू म्हातारी होणार आहेस का झाली म्हातारी? आत्ता जर तुला म्हातारी म्हटलं तर आवडेल का? नाही. आता मग आई होणार म्हणजे म्हातारीच होणार की, कारण आईला मुलं म्हातारी म्हणतात इतर समाजात, मराठा समाजात आईला आई म्हणत नाही, म्हातारी म्हणतात खेडेगावाकडे. नाव यू अरे म्हातारी. ओके. आणि जर हिंदीमध्ये तू मा झाली ना, आणि हिंदी मा मराठीतली म्हातारी, असं सगळ्या अँगलनं सिद्ध होऊ शकतं. तू आता म्हातारी आहेस. तू म्हातारी आहेस का? शरीर म्हातारं होतं, शरीर आयु होत असतं, जीव नाही. म्हणून जोडू नका. जोडू इतकं खरं तर विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण ह्या शरीराशी इतकं एक झालेलं असतो, त्यामुळे शरीरासंबंधी जी काही गोष्ट येते त्याला लगेच मला वाटतं माझं आहे, मी आहे, माझं आहे, मी आहे, असं मी आणि माझं म्हणून त्या शरीराशी आपण लगेच जोडून जातो. त्याच्याबरोबर आपण सगळे तसले मग खोटे विकल्प करू लागतो. काय नाही, शरीरच मी नाही, माझं नाही. मग त्याच्याबद्दलची जी चर्चा आहे ती म्हातारा आहे, कुरूप आहे, सुरूप आहे, गोर आहे, काळा आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, लहान आहे, मोठा आहे, नथिंग. मी तर त्यापासून भिन्न एक चेतन आत्मा, अशरीरी आहे, अनादि अनंत आहे, आणि 3 लोकांमध्ये हे माझं स्वरूपच सुंदर आहे. अशा आपल्या स्वरूपाचं जर श्रद्धा नसेल तर बाहेरून कोणी किती काही नावं ठेवली किंवा काही स्तुती केली तर माझा काही संबंध नाही. जसं त्यांनी तुला लगेच ती शिडी ठेवली, अरे टावका उडतोय, अरे इथं जीवाचा टावका उडला का त्या भिंतीचा टावका उडला कोण असतो? म्हणजे आत्मा कुठं आहे? म्हणजे टवका आत्म्यामध्ये जेव्हा आपले कषाय उत्पन्न होतात त्यावेळेस तो टवका उडल्यासारखं वाटतं आपल्याला, ते खंडित झालं म्हणजे माझा आनंद खंडित होतो, माझं ज्ञान खंडित होतं. जेव्हा आपण इंद्रियाने पाहतो त्यावेळेस माझं ज्ञान खंडित होतंय. मी जेव्हा इंद्रिय विषय भोगातून आनंद घेतो त्यावेळेस माझा आनंद खंडित होतोय, म्हणजे टवका उडतोय. त्यावेळेस आपण किती काळजी घेतो? अरे अखंड आनंद, अखंड ज्ञान स्वभावी मी, आणि हे इथं इंद्रिय ज्ञान आणि इंद्रिय विषयातून आनंद, हे त्या ठिकाणी आपल्याला दुःखदायक वाटलं पाहिजे की नाही? नको. मला ते घरातलं कुठलंही थोडं सुद्धा इकडं तिकडं नवीन आहे म्हणून आहे ना, इकडं तिकडं झालेलं, आणि शरीराचा पण तुकडा उडलेला चालतंय का? नाही. सगळं व्यवस्थित लागतं. मग इथं आत्म्याचे तुकडे तुकडे आपण अनादिकाळापासून म्हणून आपण म्हणतो पण काय, मुक्ता मोदक से सगन. हे आपले सगळे गुण असे विखुरलेले आहेत. श्रद्धा कुठंतरी दुसरीकडे आहे, ज्ञान तिसरीकडे आहे, चारित्र्य चौथीकडे आहे. म्हणजे त्या ठिकाणी एकही गुण आपल्यामध्ये न ठेवता आपण त्या ठिकाणी ते कुठेतरी बाहेर विषयांमध्ये जिथं जिथं आपल्याला दिसतं तिथं तिथं ठेवले. मग आचार्य म्हणते आता ते सगळे, आता तुम्ही तुमच्यात बघा ते गुण विषयामध्ये नाहीत. तुमचे दर्शन ज्ञान आनंद विषयामध्ये नाहीत, कर्मामध्ये नाहीत, आणि शरीरामध्ये नाहीत. दर्शन ज्ञान आनंद हे सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत, परवस्तूमध्ये नाहीत. सगळे तिकडे बघताय म्हणून मी पण बघून घेतो. मला बघावं असं वाटलं, मला बी डोळे येते. तर हे झालं खंडित ज्ञान आहे ना. मग आता तो तुकडा उडतोय, जेव्हा तुम्ही तिकडे लक्ष दिलं तर तुकडा उडला. तुकडा उडलेलं चांगल्या नवीन घराचं आवडतंय का? आज हे जिन धर्मासारखं नवीन घरामध्ये आलोय आपण, आणि इथून आपल्याला हे घर सजवायचंय आहे ना, तर त्यासाठी आपल्याला इथं उपयोग केंद्रित केला पाहिजे. म्हणून आता त्यांनी काय पत्र लिहिलं बघा, काय घनश्यामदासजींनी, घनश्यामदास बिर्लानी 1934 साली त्याच्या मुलासाठी लिहिलेले पत्र आहे. आज बिर्ला मागं बसलेत आपले आहे ना मोठे, संजय शेठ आहे ना, म्हणजे मोठे व्यापारीच की सिमेंटचे. त्यांनी आपल्या मुलासाठी, संजयभाई मुलासाठी लिहिलेले लेटर, हे जरी ऐकलं ना तरी पूजन असतं. पण तुम्ही काय करणार? ही पूजा म्हणजे द्रव्य चढवलं तर तुम्हाला दोन्ही पाहिजे, बरोबर आहे का नाही? म्हणजे ही पूजा पण पूर्ण करायची आणि तुमचं पण ऐकायचं. असं शक्य आहे का तुम्हाला? कारण तुमचं क्षयक्षम ज्ञान आहे. एक पूजन तर करा, नाही तर ऐका तर. आणि थोडं उशीर झाला तर फरक काय पडतो? आणि हे ऐकलंच तर झाली पूजा झाल्यासारखं वाटायला पाहिजे का नको? कारण पूजनचा अर्थ परिणामाची पवित्रता. पूजनामध्ये एक्झॅक्ट करतोय का आपण? आपल्याला आम्हा किती वेळा सांगते, हे द्रव्य चढवायचं म्हणजे आपले परिणाम विशुद्ध करायचे असते. परिणामाच्या विशुद्धीसाठी ही सगळी पूजा चाललेली आहे. मग तिथं परिणाम विशुद्ध तुमचे स्वाध्यायाने झाले, तुमचे परिणाम विशुद्ध शास्त्र ऐकून झाले, तुम्ही काही व्रत पाळून झाले,
दान करून झाले दॅट इज पूजा. पण आपण इतकं जोडलेलं असतो तोपर्यंत आपल्याला समाधान होणार नाही. किती ऐकलं आता तुम्ही, किती दिवस झाला ऐकताय. आणि अध्यात्म आपल्या इथं पेरलं जातं मुख्यतेने. म्हणजे प्रत्येक आगम वाक्यातून अध्यात्म म्हणजे जीवनात उपयोग काय हा त्या ठिकाणी आपल्याला विशेष रूपाने शिकवला जातो. एवढं आपल्याला बाळकडू अध्यात्माचं असताना सुद्धा आपण क्रियेत न सुटलोय का. आपल्याला अजून सुद्धा असं वाटतं की नाही ही क्रिया केली तरच का आपला धर्म होतोय, क्रिया नाही केली तर धर्म होत नाही. म्हणजे इतके संस्कार आहेत. इथं अर्थ क्रिया सोडायची करायची नाही असं नाही, व्यवस्थित आनंदाने करायची. पण आता आपल्याला आता चालली तुम्हाला ऐकू वाटतंय का नाही, नसलं तर तुमचं तुम्ही चालू द्या, मी मनानेच काहीतरी म्हणत असेल असं नाही. पण असं ऐकू वाटलं तर आता त्यांनी पूजा बंद केली विद्या काकीने आणि ऐकायला लागली, कमाल करतात. ठेवा की म्हणजे म्हणून महाराजांनी ध्यानामध्ये नियम दिले होते सगळे की बाबा माळ करायची नाही, वाचायचं नाही, बोलायचं नाही. स्त्रियाने ते बुडवलंय खोकला येतो म्हणून, दुसऱ्याला डिस्टर्ब होणे. ती तीर्थंकर नाम करून प्रकृती बांधणार आहे. कारण सगळ्या तुमच्या ध्यानार्थीची तिला काळजी लागली की जर मी खोकले तर त्यांचं ध्यान डिस्टर्ब होईल, म्हणून ती बसली नाही बिचारी. धन्यवाद दिले का तिला. तर असू दे, पण इतकी काळजी करायची नसते. आपला स्वार्थ पण बघायचा असतो, आहे का नाही. हे थोडंफार मागं बसलं असतं, हॉल फार मोठा होता, मागं बसली असते, खोकला येतो तेवढ्या बाहेर गेले असते, आज किती मोठं ह्याच्या लाभापासून वंचित झालो आपण विचार नाही केला. असं मोठं करून सांगायचं मी अमेरिकेला जाऊन आणि हिला असं सांगितलं भारी भारी, तिला असं वाटतंय ही अमेरिकेला मला जायला मिळणार नाही कारण विजा नाही काय नाही. त्यामुळे अमेरिकेचं इतकं भारी वर्णन करून सांगितलं तिला, त्यामुळे ती इतकी असं आतून दुःखी झाली की मला नाही ह्याला असं. तसं निकी सांगायचं स्त्रियाला आपलं भारी ध्यान होतं, तुम्ही सगळे मिळून सांगायचं. जेवढे लोक जास्त सांगणार ना ते कुत्रंसुद्धा शिळीसुद्धा कुत्रं वाटू लागतं. ती गोष्ट आपण ऐकली, एक मनुष्य शेळी विकायला चाललेला, 3 ठग भेटले रस्त्यात. मग प्रत्येक जण सांगायला लागले कुत्रं कुठं विकायला चाललाय कुत्रं, तर ती शेळी असताना त्याला कुत्रं वाटायला लागलं. मग तुम्ही खरा आनंद घेतलेला आहे, मग तो खरा आनंद जर तुम्ही सगळ्याला सांगू लागला की असा आनंद आम्हाला तिथं आला, तर सगळ्यांची आतून भावना होणार नाही की आपण पण बसलंच पाहिजे म्हणून. जसं एखाद्या सिनेमाचं तुम्ही वर्णन बघून आल्यानंतर करणार हे लय भारी सिनेमा होता, मग माणूस काय करते, अशी भावना आतून होते नाही आपल्याला पण बघायलाच पाहिजे म्हणून. तसं ध्यान शिबिराला पण बसायलाच पाहिजे असं आतून इतकी जिज्ञासा व्हायला पाहिजे की पुढच्या वेळेस नाही बसलं तर असं म्हणजे बसलंच पाहिजे, काही झालं तरी माझा नंबर लावलाच पाहिजे, असे तीव्र भाव आले पाहिजे. आणि असं वर्णन करायचं सांगायचं स्त्रियाला काय दोघं मिळून. काय आणि हिला पण सांगा ही काय, आणि प्रिया पण आहे, तू रोज म्हणत झालं भारी होतं ध्यान म्हणून. ती म्हणा असू द्या तुमचं ध्यान, तिकडे आम्ही जपानला जाऊन आलो, आम्ही इजिप्तला जाऊन आले त्यापेक्षा भारी असतं. आज असं काय नाही. तर आता लेटर आहे का, लेटर तर संजय भाई तर चालू झालं, पूजन करमत नाही का, अजून चालू दे तुमच्यासाठी नाही आहे. तर आता काय सांगायला लागले बघा, लेटर कोणाचं, घनश्यामदास बिर्ला. सगळ्या बोलले देवाची महिमा नाही, पण ह्या लोकांची आपल्याला महिमा आहे, ज्यांच्याकडे धन असतं त्यांचं पुण्य असतं, त्यामुळे ॲटोमॅटिक त्यांची म्हणजे फिल्म स्टार किंवा नेते यांची कुठंतरी आपल्याला किंवा एखादा श्रीमंत भारी गाडी दिसली, भारी बंगला दिसला की आतून कुठंतरी असं वाटतेच की त्याच्याबद्दल विनय भाव येतो आपल्याला, हे मोठा दिसतो बरं का, नीट बोलायचं, नीट वागायचं, सगळं असं एक आतून त्याच्याबद्दल न काही करता पूजन होऊन जातं तुमचं. कारण तुम्हाला ते आवडतं आणि जे आवडते त्याच्याप्रती सहज आपलं मन झुकतं आणि त्याचंच नाव आहे विनय असं. म्हणून इथं वर्तमानामधले मोठा मनुष्य म्हणजे असे जे स्टीव्ह जॉब्स, लता मंगेशकर असे अनेक लोकांनी लेटर्स लिहून गेलेले आहेत. शेवटी ह्यांनी तर जिवंतपणेच आपल्या मुलाला लेटर लिहिलेलं आहे. कुणी, घनश्यामदास बिर्लांनी. तर काय लिहिले बघा, संसार में मनुष्य जन्म दुर्लभ. मला एवढंच वाक्य महत्वाचं वाटतं.
म्हणजे आपल्याला ते कळलं पाहिजे की आपल्याला आज जे काय मिळालं ते दुर्लभ भासित झालं. कशासारखं दुर्लभ आहे मनुष्य पर्याय? तर त्यांनी सांगितले मनुष्य पर्याय कशाप्रमाणे दुर्लभ आहे की ज्याप्रमाणे चंदनाचं झाड जाळलं, त्याची राख झाली, ती उडून गेली आणि त्याच राखेपासून पुन्हा तसंच झाड बनणं किती अवघड आहे, तशी ही मनुष्य पर्याय मिळणं अवघड. पण जोपर्यंत म्हटलं ना अनुकूल उदय आहे, पुण्य आहे, तोपर्यंत आपल्याला ह्या मनुष्य पर्यायाचं महात्म्य भासित होतं. आपला वेळ कशात जातो माहिती आहे का? मनुष्य पर्याय मिळाल्यानंतर चांगलं सगळं मिळालं, दुसरी गोष्ट वाचून आहे म्हणजे वेळ कशात जातो बघा. म्हणजे एकदा काय झालं है ना, यमराज एका मनुष्याला भेटला. काय त्याला लागली होती तहान. काय आणि मग तहान लागल्यावर मग त्या मनुष्याने तिथल्या एका पाणी पाजलं त्या यमाला. काय यमाला पाणी पाजल्यानंतर यम काय झाला, खुश झाला. म्हटला मी तुला न्यायला आलोय. काय काय म्हटला, न्यायला आलो. पण म्हटला तू मला म्हणजे तहान लागली, ती पाणी पाजलं आणि तुला एक म्हटले तुझी एक इच्छा मी पूर्ण करणार, तुझी जी काय इच्छा असेल. आणि त्याला म्हटले ही एक डायरी आहे, ह्या डायरीमध्ये तू तुझी इच्छा लिही, ती मी तुझी पूर्ण करणार. बरं मग ती डायरी घेतली. डायरी घेतल्यानंतर पहिलं पान उघडलं, त्यात लिहिलं होतं तुझा जो शेजारी आहे त्याला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागणार आहे, असं लिहिलं. मग त्यांनी काय केलं, शेजारी आपला नाही, शेजार त्याला लागणार होतं. मग ते म्हटला तिथं लिहिलं ह्याला लॉटरी लागली. मग त्यांनी पुढचं पान उलटलं, लिहिलं होतं तुझा मित्र मोठा नेता होणार, इलेक्शनमध्ये जिंकतो. त्याने लिहिलं ह्या इलेक्शनमध्ये तो पडावा. असं मग अशी पानं उलटताना अशीच काही काही येत होते. आणि मग त्याचं लिहायची वेळ आली. पान कोरं पान होतं, ती लिहायचं होतं. तेवढ्यात यमानं ती काढून घेतली डायरी. का 5 मिनिट दिले होते त्याला. 5 मिनिटामध्ये तुला तुझी इच्छा तुझ्या पानावर लिहायची. बरोबर. आपण काय करत बसतो, मनुष्य पर्याय मिळाल्यानंतर आपण आपलं आहे ना भविष्य कसं असलं पाहिजे हे लिहित असतो की आपण कोण काय असतं त्याच्याबद्दल जास्त विकल्प करत असतो. ह्याचं असं असावं, त्याचं तसं असावं, त्याचं तसं असावं, चांगले वाईट दुसऱ्याचीच त्या ठिकाणी आपण विकल्प करतो. माझं भविष्य काय असायला हवं हे आपण लिहायचंच विसरून जातो. आणि जेव्हा आपण आपलं विसरून जातो त्यावेळेस आपलं भविष्य काय असतं स्वतःलाच विसरल्यानंतर त्या यमाने काय केलं, त्याने लिहू शकला असता, काही पाहिजे ते लिहू शकला असतं ना, त्याची इच्छा, आणि ती पूर्ण करणार होता यम. पण वेळ कशात घालवला, परत चिंता धमाधम आहे ना, दाढीची चिंता, प्रत्येकाला वेगवेगळी चिंता आहे ना. म्हणजे कोण कशाचं चिंतन करल, कोण कशाची चिंता करल हे सांगता येत. म्हणजे जीवन आमचं मनुष्य जीवन कशामध्ये निघून जातं. एवढं चांगलं जैन धर्म मिळून सुद्धा आपला वेळ आपण कशामध्ये वाया घालवतो. मनुष्य पर्याय दुर्लभ आहे, सांगितलं ना, मनुष्य पर्याय दुर्लभ आहे. आणि अशी दुर्लभता त्या मनुष्य पर्यायाची केव्हा भासित होणार आहे, जिवंतपणी का मेल्यावर. पण आपण किती जागृत असतो, प्रति समयाला आपल्याला कळलं पाहिजे का नाही ही मनुष्य पर्याय दुर्लभ आहे. एक त्याचा क्षण निघून चाललेला आहे आणि निघून गेलेले क्षण परत येणार नाही आहेत. माझा मृत्यू जवळ येत चाललाय, मला काय केलं, माझं कर्तव्य काय. म्हणजे माझ्या डेली नीड्समध्ये पहिली नीड काय पाहिजे, आपली पहिली गरज आपली कोणती असली पाहिजे,
कारण रोज आपल्या गरजा आहेत रोजच्या रोज, पण आपली सगळ्यात पहिली गरज कोणती असते रोज आपण उठल्यानंतर? दात घासायची. आजकालची पहिली गरज माणसाला तीच वाटते, उठल्यानंतर दात घासायचे. नाही तर आता बेडती असली तर माहित नाही, अजून बेडवर चाललंय का टी वगैरे नाही ना, विचारलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, म्हणजे आपली पहिली गरज आपण काय लिहितो उठल्यानंतर आणि काय लिहायला पाहिजे उठल्यानंतर? व्हॉट इज माय फर्स्ट नीड अँड व्हॉट शुड इट बी? धर्म ही आपली पहिली गरज म्हणजे कधी आपण उठल्यानंतर ती असते का? तिचा नंबर लिस्टमध्ये कुठं असतो? गरजामध्ये जर लिस्ट पाहिली तर धर्माचे कुठं असतो नंबर लागले? लास्ट. त्याच्यामध्ये अजून दुसऱ्या जर काय गरजा आल्या तर धर्माचं खाली खाली ढकलत जायचं आणि वर जे आपल्या संयोग आणि शरीराला आवश्यक ज्या गरजा आहेत त्या वर येत जातात आणि धर्माचा नंबर आपल्या कधी जीवनामध्ये लागतच नाही. हा प्रॉब्लेम. म्हणजे जेव्हा म्हणून तिथं लिहिलं संसार भावनेमध्ये, आपण 12 भावना म्हणताना काय म्हणतो संसार भावने? दाम बिना निर्धन दुखी कृष्णावश धनवान कहू न सुख संसार में सब जग देखो छान. गरीब मनुष्य कशाने दुःखी आहे? गरीब मनुष्याची गरज कोणती? त्याला पैसे पाहिजे, पैसे पाहिजे, पैसे पाहिजे. आता इथं श्रीमंत कोण आहे का? प्रश्न तो मोठा आहे. श्रीमंत कोण आहे इथं? विरोध आहे का श्रीमंत? दाम बिना निर्धन दुखी. जे निर्धन आहे ते पैशाशिवाय, आणि धनवान तृष्णावश धनवान. आणि तृष्णा ही तर सगळे काय धनवान कसे आहेत? तृष्णेच्या आधी ना, की अजून म्हणजे आहे म्हणून संतुष्ट नाही, अजून पाहिजे, और चाहिए, और दिखाव सारखं, और चाहिए, और चाहिए. यामध्ये त्या ठिकाणी आमचं जीवन चाललं नाही. म्हणजे आपली गरज काय आहे, गरज काय असली पाहिजे ते इथं सांगायला लागले. म्हणून इथं त्यांनी पहिलं वाक्य दिलं त्या मुलाला समजून सांगताना की तुला मनुष्य जन्म मिळालाय आणि हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे. आणि हे त्यांनी कसं लिहिलंय? सांगी वांगी नाही, ऐकून वगैरे नाही, त्यांनी लिहिलं अनुभवातून लिहितोय मी की हे मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. कारण समोर मेलेले लोक बघितलेले असतात. म्हणजे मनुष्य पर्याय मिळाली तर त्याच्यामध्ये मरण पण येणार आहे आणि मरतायत लोक, आणि मरताना सगळं सोडून जात आहेत. आणि म्हणून त्यांनी दिलेलं आहे आणि सगळ्यालाच ते मनुष्य पर्याय मिळते असं नाही. म्हणून तिथं त्यांनी लिहिलं की मुलाला की बाबा ही मनुष्य पर्याय कशी आहे? दुर्लभ है. मनुष्य जन्म दुर्लभ है और मनुष्य जन्म पाकर जिसने शरीर का दुरुपयोग किया वह पशु है. कोणाला पशु म्हणले? जो या शरीराचा उपयोग कशासाठी करेल? विषय भोगासाठी करेल, धन संपत्ती मिळवण्यासाठी करेल, तर तो त्या ठिकाणी शरीराचा केलेला दुरुपयोग आहे. म्हणून परवा एक मूवी आला होता, मला सांगितलं होतं अमेरिकेमध्ये, ती हे मूवी बघा म्हणून तुम्ही, कॅच मी इफ यू कॅन. बघितला का? असं मोटिवेशनल ट्रू स्टोरी आहे 1966ची. त्यावेळेस तो जो मुलगा असतो तो 16, सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा ठग, त्यांनी 3 वर्षात काय काय केलं त्यांनी. आणि त्याची भावना त्याच्या पाठीमागे चांगली होती. वडिलाचं नुकसान झालेलं असतं धंद्यामध्ये, त्याला इन्कम टॅक्सच्या मोठ्या नोटीस आलेली असते. आणि मग त्यावेळेस त्याला सगळं, त्याला बंगला विकावं लागतं, साध्या घरात जाऊन राहावं लागतं, केस चाललेली असते. त्याची बायको असते, ते मिलिटरीमध्ये असतो, आणि मिलिटरीमध्ये असताना त्याला त्या अनेक मिलिटरीचे लोक असताना किंवा अनेक लोक असते एका पार्टीमध्ये, आणि तिथं त्या मुलीनं त्याला पसंत केलं, ज्या बायकोने त्याला पसंत केलेलं असतं अनेक लोकांमध्ये. पण पुढं काय झालं? ह्याचं सगळं धन निघून चाललं. त्या बायकोने डिवोर्स घेतला. बायको डिवोर्स घेते दुसऱ्याबरोबर लग्न करायचं म्हणून. का तर ह्याच्याकडे आता काय राहिलं नाही. मुलगा असतो 16 वर्षाचा, आणि त्या आई वडिलांचं प्रेम त्यांनी बघितलेलं असतं.
त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं असतं ना, बरोबर आहे ना. हां, म्हणून मग ते प्रेम असतं. आणि ते आई वडील आता तो वेगळे झाले तर चालेल का निश्चय तुला? नाही ना. मग त्यांच्यासाठी काय पण करणार का नाही तू? अशी त्यावेळेस भूमिका होती 66 साली त्या मुलाची. आणि मग तो मुलगा अतिशय हुशार दाखवला. हुशार म्हणजे काय, कुठलाही डुप्लिकेट कशाचीही करू शकत असतो असं. मग पहिल्यांदा त्याची त्याने एक छंद म्हणून, पहिल्यांदा त्याला पायलट नसतो, काय नसतो, पण मग तिथं तो ॲज ए पायलट म्हणून कशा पद्धतीने जॉईन होतो की तिथं त्याला विमानात को पायलट म्हणून बसायचं म्हटलं तर त्याला कुठं बसायचं काय असतं काय माहिती नाही, पण तो पायलट बनून 3 लाख किलोमीटर त्या ठिकाणी त्याने प्रवास केला. 3 लाख 3 लाख किलोमीटर प्रवास केला तरी काय विमानात, काय लायसन्स नाही, काय नाही, ड्रेस आणि हे म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यावर. मग त्याच्यानंतर ते डॉक्टर होतो, त्याच्यानंतर तो चांगला मोठा वकील होतो. आणि त्याला तिथली FBI असतं ना, जसं आपल्याकडे CID तसं तिकडे FBI असतं अमेरिकेमध्ये, पकडू शकत नाही. म्हणून कॅच मी इफ यू कॅन त्यांनी म्हटलेलं, मला पकडू शकला तर पकडा. मग 3 वर्षानंतर मात्र मग त्यांना मिळतं. तोपर्यंत त्यांनी अरबो रुपयाचा त्यावेळेस त्यांनी चेक पेमेंट असते, तेवढे पैसे त्यांनी हे केलेले असते, म्हणजे सगळ्याला गंडा घातलेला असतो. आणि मग म्हणून म्हटलं तो सगळ्यात मोठा जगातला ठग होता 1966 साली. 3 वर्षानंतर त्याला पकडलं गेलं. पकडल्यानंतर फ्रान्समध्ये मग तिथं त्याला टॉर्चर केलं जात असतं. पण ज्यांनी पकडलेला असतो तो अमेरिकेचा FBIचा एजंट असतो. तो तिथं जातो, मग त्याला सोडून अमेरिकेला आणतो, कारण त्यांनीच पकडून दिलेलं असतं. सोडून आणतो. घरी येताना मग विमानामध्ये तो सांगतो की तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला. आणि त्याचं वडिलांवर इथं अतिशय प्रेम असतं, म्हणजे खूप ते वडिलांवर जीव टाकत असतो. आणि मेले म्हटल्यानंतर अक्साबक्षी रडतो. मग ते तिथून त्याला पकडलेलंच असतं ना ॲक्च्युली, पण बरोबर विमानामध्ये उतरताना टॉयलेटमध्ये जातो आणि तिथनं ती उघडून तिथनं पळतो आणि आपली आईकडे जातो. पण तोपर्यंत आईला एक मुलगी झालेली असते 5-6 वर्ष. मग ते सगळं बघून मग ते लोक पोलीस येऊन त्याला पकडते, सगळं होतं. मग FBI काय करते, म्हणजे तो चांगला असतो, मनाने चांगला असतो, त्याला एक ऑफर देते. म्हणजे तिथं असे चेक वगैरेचे घोटाळ्याचे येते ना, खोटे चेक्स फसवण्याचं, आणि ते अगदी कागद, त्याची शाई, त्याची सही, असं म्हणजे त्यातलं बारकाईने त्याचा अभ्यास असतो त्या चेक्सचा. मग ते जे फ्रॉड चेक्स करत असते त्यांना पकडण्यासाठी म्हणून त्याला FBI मध्ये ऑफर मिळते. आणि मग तो FBI मधला एक एजंट होतो वयाच्या 19व्या वर्षी. नाही 1900, हां. मग त्याला 5-6 वर्षाची शिक्षा होते. 1974ला त्याला सोडलं जातं. मग तो FBI मधला एजंट होता. आणि अशा मोठ्या कंपनी त्याला $1 मिलियन पगार देऊन त्यांची सगळी म्हणजे खरं खोट्याचं ओळखण्यासाठी त्याला हायर केलेलं असं. म्हणजे उपयोग, त्या कलेचा उपयोग मला हे सांगायचं होतं. त्याच्याकडे जी चेक खोटं करण्याची कला होती, तर म्हणजे त्याला ओळखता येत होतं, तर त्याचा दुरुपयोग केला तर पकडला गेला, सदुपयोग केला तर त्याला त्या ठिकाणी चांगलं पद मिळालं. तसं इथं मनुष्य पर्यायाचा जर मी दुरुपयोग करणार तर मला नरक तिर्यंच गती मिळेल. जर मी मनुष्य पर्यायाचा सदुपयोग करेल तर मला देव आणि मोक्ष गती मिळेल. दॅट इज द इम्पॉर्टन्स. म्हणून इथं वडील काय लिहितात कि संसार में मनुष्य जन्म दुर्लभ है और मनुष्य जन्म पाकर जिसने शरीर का दुरुपयोग किया वह पशु है. आणि आपण शास्त्रामध्ये वाचतो पण अनेक वेळा, आहार, भय, मैथुन, परिग्रह या 4 संज्ञा मनुष्य आणि पशु या दोन्हीमध्ये समान आहेत. जर त्यामध्येच मी माझं जीवन घालवलं, आहार, भय, मैथुन, परिग्रहामध्येच, तर त्या तिर्यंच्या मनुष्यामध्ये फरक काय राहिला? हे मनुष्य असून सुद्धा तिर्यंचच आहे. मग मनुष्याची विशेषता काय? कोणती विशेषता? धर्म. म्हणून आपण जिनवानी स्तुतीमध्ये म्हणतो, धर्मपंथ साधे बिना नर तिर्यंच. म्हणजे मनुष्य पर्यायामध्ये आपली पहिली नीड, आपली पहिली आवश्यकता, परम आवश्यक जे कार्य कोणतं आहे, आपलं रोजचं सकाळचं पहिलं काम कोणतं? मला शरीरी सिद्ध बनायचंय, हे माझी पहिली गरज वाटली पाहिजे मला.
मी सगळ्या परद्रव्य परभावापासून भिन्न एक चेतन आत्मा आहे, अशा प्रकारची आपली ही पहिली त्या ठिकाणी संस्काराची गरज, तर आपलं हित होणार. परंतु जर ते नाही केलं तर आपण कशामध्ये वेळ घालवणार? म्हटलं ना, पुण्याच्या उदयामध्ये सगळं मिळालं, त्याचा भोग घेतला, नवीन पाप बांधणार, पाप बांधलं उदय येणार, परत आपल्याला त्या ठिकाणी देवाची आठवण येणार, परत पुण्य बांधणार, परत आपल्याला भोग मिळणार, परत आपण त्या ठिकाणी त्या भोगामध्ये रमणार, तर पाप बांधणार तर परत ते उदयाला आल्यानंतर पुन्हा देवाची आठवण. असा हा संसार अनादी काळापासून चालत आहे. म्हणजे आता ही एक संधी मिळाली, जर या संधीचा आपण सदुपयोग केला नाही तर परत या चार गतीमध्ये कुठं किती वेळा कसं जन्मावं लागेल आहे ना. तुम्ही थोडं डोळे उघडा, आजूबाजूचे तिर्यंचे प्राणी पहा, रस्त्यावर कुत्री मेलेली, डुकरं, मांजरं, आणि काय अवस्था आहे या तिर्यंच्या गतीतल्या जीवांची. आणि गरीब म्हातारे, रोगी आजारी असे जे बघितले तरी सुद्धा लक्षात येईल की कशी या संसाराची दशा आहे, आणि मला हा संसार संपवला पाहिजे का नको, याच्यावरनं आपल्याला थोडं वैराग्य विरक्ती राहिली पाहिजे संसाराच्या प्रती. पण जर संसाराच करताना विरक्तीच नसेल तर त्या ठिकाणी ही चांगली वस्तू म्हणून ते उदाहरण आम्हा नेहमी देते. कोणतं की एक त्या ठिकाणी साधू जेव्हा एका घरामध्ये येत आहे, एका घरामध्ये काय करते, जेवायला जाते. जेवण मग त्या महिला तिला चांगलं भोजन आहार वगैरे करवते. मग झाल्यानंतर मग आहार ती साधू म्हणते काहीतरी उपदेश द्या की, उपदेश द्या म्हटल्यावर ती म्हणते ठीक आहे उद्या देतो सांगतो. मग दुसऱ्या दिवशी तो साधू येतो परत आणि मग आपलं भिक्षापात्र पुढं करतो. भिक्षापात्र पुढं केल्यानंतर त्यांनी चांगली आज दुसऱ्या दिवशी खीर केलेली असते, आज काहीतरी उपदेश चांगला मिळाला, आणि ती खीर त्या ठिकाणी घेऊन येते आणि त्या पात्रात ओतायला लागते. तेवढ्यात काय दिसतं, पात्रामध्ये सगळी धूळ माती असते, वाळू असते. मग ती थांबते. थांबल्यानंतर काय झालं म्हटले, दे की. नाही म्हटले तुमचं पात्र खराब आहे, धूळ आहे, त्यात कचरा आहे, तर ती आणा म्हटलं मी स्वच्छ करते आणि दे. मग तिथं ते म्हणतो माझा उपदेश कोणाला लागू होईल, जर तुझ्या डोक्यात संसाराचा कचरा असेल तर माझा हा चांगला उपदेश जरी दिला तरी कामाला येणार आहे का? शिनुताय म्हणून आधी कचरा स्वच्छ केला पाहिजे. आपल्या परिणामामध्ये जे अहम मम कर्तृत्व भोक्तृत्व राग द्वेष मोह आदी जे भाव आहे, हे त्या ठिकाणी जी बुद्धी आहे ती जोपर्यंत आहे तर कितीही चांगला उपदेश मिळाला तर का होणार त्याचं. त्या पात्रामध्ये जर ती खीर टाकली असती तर काय झालं असतं. म्हणून तिथं पात्र शुद्धी महत्वाची सांगितली. व्यवहार कशासाठी सांगत होतो, पशु आहे ना. जर आपण या मनुष्य जन्माचा उपयोग त्या ठिकाणी आपल्या आत्मकल्याणासाठी नाही केला तर आपल्यामध्ये आणि पशूंमध्ये अंतर काही असणार नाही. मग आता पुढं काय सांगते बघा, ते तुम्हारे पास धन है, मुलाजवळ. आता ते बिर्ला स्वतः करोडपती म्हटल्यावर मुलगा पण तोच की, डॉक्टरची बाई डॉक्टरीन तसं मुला आहे ना. श्रीमंत वडिलाचा मुलगा जन्मताच करोडपती असतो का नसतो? असतो. तुम्हारे पास धन है, तंदुरुस्ती है, अच्छे साधन है, उनको सेवा के लिए उपयोग किया तब तो साधन सफल है. समंत भद्र महाराजांच्या कॅलेंडर एक सुविचार आहे. काय विचार आहे? आपल्याला ही मनुष्य पर्याय मिळाले, देह मिळाला, तर त्याचा उपयोग कशासाठी करायचा? 3 साठी उपयोग करावा. कशासाठी? आत्म्याची सेवा, राष्ट्राची सेवा आणि जनसेवा. ह्या 3 साठी जर या मिळालेल्या पर्यायाचा उपयोग केला तर ते सफल आहे. पण तुम्ही ते सेवा न करता आत्मसेवेसाठी त्या मनुष्य पर्यायाचा उपयोग नाही केला, जनसेवेसाठी नाही केला, राष्ट्रसेवेसाठी नाही केला तर ती मनुष्य पर्याय पशूंप्रमाणेच म्हटली जाणार. म्हणून त्यांनी सांगितलं हे मिळालंय सगळं तर त्याचा उपयोग, ती साधनं मिळालीत. काय काय मिळालं? तुला पैसे मिळाले, तुला शरीर चांगलं मिळाले, तुला बाहेरचे संयोग सगळे चांगले मिळाले, पण तू जर यांचा उपयोग सेवेसाठी नाही केला तर त्या ठिकाणी ते साधनं
विफला है, अन्यथा वे शैतान के अवजार है. अशा शब्दात त्यांनी तिथं मुलाला सांगितलं. जी साधनं अनुकूल मिळाले, बंगला मिळाले, गाडी मिळाली, सगळं शरीर चांगलं, बायको चांगली, कशी चांगलीच आहे ना, चांगली. कोण तर चुकून तर म्हणलं चांगली, तर हे सगळं चांगलं मिळालं तर त्या ठिकाणी जर त्याचा उपयोग आणि आनंदाने राहण्यासाठी नाही केला, भांडण जर करत राहिला, एक तू मै करत राहिला, तर त्या ठिकाणी ते काय म्हणतात, ही सगळी साधनं शैतानाचे अवजार. अवजार काय ना, अवजार म्हणजे हत्यार. हे शैतानाचं हत्यार होईल, म्हणजे त्याद्वारे तुमचाच घात होणार. म्हणजे ती हत्यार समजली पाहिजे, हत्यार आहे का ते शस्त्र आहे का शास्त्र आहे. जी साधनं मिळाली तुम्ही त्याची जर सेवेसाठी उपयोग केला तर ते शास्त्र होऊन जाईल, आणि त्या साधनाचा जर तुम्ही त्या ठिकाणी कशासाठी उपयोग, भोगासाठी केला तर ते शस्त्र होते. म्हणजे तेच बंगला असेल, आणि जर आपल्या इथं आहार नाही झाला आंबांचा तर तो बंगला शस्त्र का शास्त्र. मग काय विचार काय करायचं आहे ना. आधी ना ते आपण राहायच्या आधी नाही, राहायला आल्यानंतर नको का तिथं आहार व्हायला आपल्या घरात आनंदाने उत्साहाने, आहे ना. म्हणून आता आपण सदुपयोग करायचा. तुम्ही पण करू शकता, मग येते तिथपर्यंत, तुम्ही काळजी करू नका. सदुपयोग केला तर आपल्याला त्या ठिकाणी ते साधनं मिळाल्यामध्ये सफलता आहे. नाहीतर काय सांगितलं, त्याला भोगलं तर कशाला बंद होईल, पुण्याचा का पापाचा. ती बंगला मस्त, त्याच्यात आपण राहिलो, सगळं चांगले भोग घेतले, गादी चांगली, गाडी म्हणजे सगळं चांगलं, तर त्यानं पुण्य बंद होतं का पाप, काय होतं. जोरात ऐकू रेकॉर्डिंग लिखू म्हणती पाप बंद होतं बरं का. आपलं दाखवायला तुला व्यवस्थित पुरावा दाखवा लागतो. हो, मग पापाचा बंद होतो, आणि पापाच्या बंद झाल्यानंतर त्याचं फळ काय. म्हणजे विचार तुम्ही, आपण आत्ता फक्त म्हटलं हे रौद्र ध्यान इतकं खतरनाक आहे म्हणून म्हटलं, त्या रौद्र ध्यानापासून आपण वाचलं पाहिजे खरंच. कारण रौद्र ध्यानामध्ये आपल्याला धर्म सुचत नाही, कारण रौद्र ध्यानामध्ये आपल्याला भोगामध्ये आनंद येत असतो, परिग्रहामध्ये आनंद येत असतो, त्यामुळे आपण त्याला सोडायला तयार होत नाही. बंडोबा परिग्रहामध्ये आनंद, परिग्रह वाढला आनंद आहे, आनंद आहे. मग आनंद येत असताना मला धर्म करायचं का सुचणार. म्हणून रौद्र ध्यानाचं फळ नरकगती सांगितलं. रौद्र ध्यानाने जीव नरकगतीमध्ये जात, नरकायू बांधली जाते. आर्त ध्यानाने तिर्यंस तर होईल, पण रौद्र ध्यान जे हिंसानंदी, मृषानंदी, चौर्यानंदी, परिग्रहानंदी असे जे जे विषय भोगातून आनंद आपण जो मानतो त्याचं फळ नियमानं त्या ठिकाणी काय, नरकायू, नरकगती. म्हणून आपण ठरवायचं वर्तमानामध्ये काय करायचं, उपयोग मिळालेल्या साधनांचा. धन आहे, सगळं शरीर चांगलं आहे, सगळं आहे, पण उपयोग कशासाठी. तुम्ही जर दुकानदारीसाठी सगळं जर लावलं तुमचं सगळं तन मन धन, तर त्याचं फळ काय. आणि तेच जर आपण सेवेसाठी लावलं आहे ना, राष्ट्रसेवा, जनसेवा आणि साधू सेवा, आत्मसेवा जर लावलं तर त्याचं फळ आपल्याला स्वर्ग आणि मोक्ष. ठीक आहे. म्हणून ते वडील काय म्हणते, अगर इन साधनों का तुमने सही उपयोग सेवा के लिए नहीं किया तो वे शैतान के अवजार है. बुमरँग असतं का ते शस्त्र, असं टाकल्यानंतर जर शत्रूला नाही उडवलं तर ते गोल फिरून आपलं स्वतःची मांडतात. असे ते अवजार आहेत मिळालेले विषय भोगाचे पुण्याने साधन. चला पुढं काय झालं बघा. तो तुम इन बातों को ध्यान में रखना, धन का मौज शौक में कभी भी उपयोग न करना. वडिलांनी मुलाला लिहिलेले पत्र, विशाल पाहुणे तेजस, तू वडील होणार आहे म्हणून सांगतोय, आत्ताच लिहिलं ठेवलं तर पत्र तरी चालतंय, आहे ना, तसं काय नाही. तर धन का मौज शौक में कभी उपयोग न करना, म्हणजे नाहीतर किंवा सोनं साठवण्यात, जागा घेण्यात, ह्याच्यामध्ये किंवा एफडी करण्यात, ही मौज आणि शौक आहे. लक्षात राहू द्या. आलंय ना वाटण्यासाठी, ही जैनांकडे धन जेव्हापासून आलं ना तेव्हापासूनच सगळे गोंधळ वाढला. जैन लोक जेव्हापासून साठवायला लागले तेव्हापासूनच हे सगळे अराजकता माजली. कारण दरी वाढत चालली गरिबां श्रीमंतात.
जो पैसे साठवणार तर पैसे मार्केटमध्ये नाही फिरले तर होणार काय? तुम्ही नुसत्या थप्प्या लावून ठेवणार का घरात? पैसे नाही फिरले की मग ती दरी पडते, दरी पडली की मग एक दिवस आपला घात होतो. म्हणून आला त्यावेळेस त्याचा उपयोग करून टाका. दान द्या, जेवढं तुम्हाला त्याचा चांगला उपयोग करता येईल तेवढा चांगला उपयोग करा. मग त्याच्यातच त्या धनाची सफलता आहे. म्हणून तिथं पद्मनंदी आचार्यांनी पण दान ह्याच्यामध्ये पद्मनंदी पंचविंशतिकेमध्ये स्पष्ट लिहिलं, तुम्हाला वाटते की तुमची गती कोणती व्हावी? चांगली व्हावी वाटते का नाही? तुम्हाला प्रिय कोण आहे? पैसे आहेत का नाही? त्याची गती चांगली व्हावी असं वाटत नाही? त्यांनी जसं दिलं, जर तुम्हाला धन जे तुम्हाला अत्यंत प्रिय आहे, जसं मुलगा तुमचा आहे, वडील तुमचे आहेत, तर ते जर त्यांचा आयुक्षय झाला तर तुम्हाला वाटतं ना स्वर्गवासी व्हावं. तर धनाला स्वर्गवासी करायचं का नरकवासी? धन प्रिय असेल तर त्याला चांगल्या कामाला लावलं तर ते स्वर्गवासी होईल, त्या धनाची चांगली गती होईल. आणि जर तुम्ही त्याला चांगल्या कामाला नाही लावलं तर त्याची गती काय होईल? म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून वडिलांनी काय लिहिलं, धन का मोह शोक में कभी उपयोग न करना, नाही तो क्या होगा, न धड मला न धड तुला, घाल कुत्र्याला. बरोबर आहे का? महाडला घातलं आणि अजून कोणाला घातलं, ना तू भोग घेऊ शकला, ना मला भोग घेऊ दिला, ना नी तुला घेऊ दिला. त्यामुळे तर प्रॉब्लेम झाला. मग आहे ते साठवण्यापेक्षा आपलं देत राहिलं, घे सोनं घे चांदी, ती बी खुश आणि तुझ्या घरातच राहणार. ती नेहमी बायकोसाठी करत राहायचं सोनं नाण्याचं हिऱ्याचं सारखं. कारण आम्ही गुन्ह्याला गेलो होतो ना, गुन्ह्याचे ते प्रणिता जी आहेत ना, जर ती काय हिऱ्याचं सोन्याचं घ्यायला लागले ना तर तिचा नवरा एकदम खुश असतो, घेऊन टाक लगेच घेऊन टाक म्हणत असतो ते. कारण त्याला त्याची बुद्धी बरोबर कशी काम करते, दॅट इज माय इन्व्हेस्टमेंट. कारण बायको ती घेणार म्हणजे ते पैसे असे ठेवले काय सोने रूपाने, बायको बी खुश. हाऊ इज द आयडिया? म्हणजे दोन्ही काम झालं. तुझे पैसे तर पैसे रूपाने राहिलेच आणि तुला तर काळ्या रात्री सुद्धा त्याचा उपयोग करता येतो. नाहीतर असं दुसऱ्याला काय लोभानं दिलं, व्याज के बदले मूल गया, ममता ठगने ने ऐसा ठगा, अपना विराना भूल गया, अशी घटना. म्हणून आपण एवढं मेहनत केले, पाप केले, तर ते आपल्या कामाला यावं का नको. म्हणून काय मागितलं की लगेच, कळलं का? आयडिया दिली आपली, म्हणजे उपयोगात ते त्याच्यासाठी. म्हणून धन का मोह शोक में कभी भी उपयोग न करना, ऐसा नहीं कि धन सदा रहेगा ही. पैसे कायम राहतात काय, ही गोष्ट लक्षात ठेव. इसलिए जितने दिन पास में है उसका उपयोग सेवा के लिए करे. अपने ऊपर कम से कम खर्च करो, बाकी जन कल्याण और दुखियों का दुख दूर करने में व्यय करो. आणि त्यांच्याकडे संपत्ती येत जाते. कारण पुण्य बांधणार किती खर्च केला तर संपत नाही. कुबेराच्या खजान्यासारखं होतं, दिल्याने कधी संपत नाही. बांटने में जो सुख है वो पाने में नहीं है. असं विवेकानंदाची एक गोष्ट आली होती. आणि विवेकानंद जेव्हा अमेरिकेत होते, मी आता हे बऱ्याच दिवसात गोष्टी सांगितल्या नाहीत त्याच्यामुळे ते असं आज बाहेर पडायला लागले. आज सकाळीच वाटलं 5-6 गोष्टी. म्हटलं आता ह्यांना सगळं बिगर गोष्टीचं सांगायचं म्हटल्यानंतर अवघड होईल, कारण आता शास्त्र नाही ना चालू. तुला खुर्चीत बस बेटा. असं नाही. हो सांगतोय काय, ऐकू येते का? नाही तरी तर पुढे या. काय सांगत होतो? गोष्ट सांगत होता त्या अमेरिकेत गेलेले. कोण अमेरिकेत गेले? विवेकानंद. अच्छा, ओके. मग अमेरिकेला विवेकानंदजी गेले होते. मग काय झालं, एक दिवशी दिवसभर त्यांचं प्रवचनं झाली इकडं तिकडं, आणि मग इकडं तिकडं फिरून संध्याकाळी आपले घरी आले. हाताने स्वयंपाक बनवत होते आणि सगळ्याशी प्रेमाने बोलणार वगैरे. त्यांनी आपलं स्वयंपाक वगैरे बनवून आता जेवायला सुरुवात करणार, तेवढ्यात एक 10-15 मुलं त्यांच्याजवळ आली. मग बघितलं त्यांनी. मग मुलांच्या चेहऱ्यावर कळतच की मुलांना काय पाहिजे.
है ना. मग मुलांना भूक लागली. अमेरिकेत सगळे श्रीमंत असतात असं नाही, बरेच जण होमलेस असते तिथं, तुला माहित नाही. होपलेस तर असतेच पण होमलेस पण असते. पण सांगायचं हे आहे, म्हणजे ज्याला आत्मा माहित नाही ते सगळे होपलेसच की. म्हणून सांगायचं काय होतं की गरीब, मग ती मुलं आली, मग त्यांनी ओळखली यांना भूक लागली, मग त्यांनी जेवढं सगळं काय बनवलं होतं, रोटल्या भाजी भाकरी काय, ते सगळं त्या मुलांना वाटून टाकलं. वाटून टाकल्यानंतर तिथे एक महिला बघत होती लांब बसून. मग यांनी तर सगळंच देऊन टाकलं, आता ह्यांचं काय. म्हणून तिने सगळं सहज प्रश्न विचारला त्यांना. म्हटले तुम्ही तर स्वयंपाक पाणी, तुम्हाला भूक लागली, जेवायला केलं, आणि तुम्ही तर आता सगळं देऊन टाकलं, आता काय, तुम्ही आता काय करणार. त्यावेळेस विवेकानंद म्हटले देणे में जो आनंद आहे वो पाने में नहीं. खाऊन म्हटलं कुणा ती रोटल्या कुणाच तरी पोटात जाऊन कुणाच तरी भूकच भागणार होत. माझ्या नाही पोटात गेलं, त्यांच्या गेलं, त्यांना आनंद झाला ते बघून मला आनंद. देणे में आनंद, हे आहे तीर्थंकर नामकर्म प्रकृतीचा बंध. म्हणजे प्राप्त करून दुसऱ्याला दिलं तर ते महत्वाचं आहे. नाही तर नुसतंच साठवून साठवून ठेवलं तर दॅट इज नॉट व्हेरी गुड आहे ना. म्हणजे जे आहे ते द्यायला शिकलं पाहिजे, आणि त्याच्यात जो आनंद येतो. आणि म्हणून तीर्थंकरांचे इतके महान उपकार आपल्यावर आहेत की आज हे सगळं मी सांगतोय तुम्हाला, ते सुद्धा त्यांचाच उपकार. म्हणून त्यांच्याकडे त्यांची महिमा यायला पाहिजे. पण तुम्ही कोणाकडे बघता, जित्तूभाई. अरे जित्तूभाई नव्हे, ते देव महत्वाचे. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त देव भारी वाटले पाहिजेत आज, गुरु भारी वाटले पाहिजे माझ्यापेक्षा जास्त, की ज्यांच्याकडनं मी शिकलोय है ना, ते किती भारी असतील. आणि ऑटोमॅटिक त्यांच्याप्रती, कारण ज्यांच्याकडनं आपल्याला मिळालेलं आहे त्यांचा गुरु भेटला तर आपल्याला अजून जास्त वाटणार का नाही, ही भारी असणार अजून जास्त, असं असतं. तर झालं काय मग पुढं की धन सदा रहेगा, ऐसा आहे क्या वीरू काका, तुमच्याजवळ राहणार आहे त्यात काही शंका नाही है ना. धन सदा रहेगा बंडू काका, ऐसा आहे क्या. हे बिर्ला आहे ना, घनश्यामदास बिर्लानी त्यांच्या वसंत नावाच्या मुलीला 1934 साली लिहिलेलं पत्र वाचतोय. पुढं आहे का काय झालं म्हणून काय, जितने दिन पास में है उनका उसका उपयोग सेवा के लिए करो, अपने ऊपर कम से कम खर्च करो. हिरे पाहिजे मग काय, ती जर घेऊन द्यायला लागला तर काय म्हणायचं, दान देऊन टाक. मग राहू दे. आता दान द्यायचं म्हटलं तर ते संपल्यासारखं वाटतं ना, बरोबर आहे का साहेब. मग पुढं काय झालं बघा, अपने ऊपर कम से कम खर्च करो, बाकी जन कल्याण और दुखियों का दुख दूर करने के लिए वे करो. धन शक्ति है, इस शक्ति के नशे में किसी के साथ अन्याय हो जाना संभव है. इसका ध्यान रखो कि अपने धन के उपयोग से किसी पर अन्याय ना हो. आपल्या धनाच्या उपयोगाद्वारे कोणावर अन्याय व्हायला नाही पाहिजे. मग आपल्याकडनं होतो ना अन्याय, आपल्या धनाच्या उपयोगाच्या निमित्तात गाडी आणली, अन्याय नाही. आता तुम्ही अंगावरनं किड्याच्या घालणार तसले आया बिळ्या त्याच्यावर जात नाही, मग अन्याय नाही झाला. आणि तू गाडी आणल्यावर धनाचा उपयोग भोगासाठी करणार तर तो कोणावर ना कोणावर अन्याय. ते रौद्र ध्यान म्हटलं ना, दुसऱ्या जीवाला दुःखी केल्याशिवाय रौद्र ध्यान होत नाही. जसे मांस खाणारे लोक, त्यांना अगोदर मारावं लागतं एका जीवाला, तर तेव्हा तिथं त्यांना मांस मिळेल. कोणाला तरी दुःखी करावं लागतं, हे आहे रौद्र ध्यान. मग पुढं काय झालं बघा, अपनी संतान के लिए भी यही उपदेश छोड़कर जाओ. अपनी, आपलं तू, आता मी तुला दिलंय, तू तुझ्या मुलाला पण हेच उपदेश दे म्हणतोय. यदि बच्चे मोह शोक ऐश आराम वाले होंगे तो पाप करेंगे और हमारे व्यापार को चौपट करेंगे. जसं आपलं हे चंडी विकलं, कस्तुरबा विकलं आणि सगळे काय विकलं, मौज करण्याच्या नादात हे सगळं. ऍक्च्युली त्या वालचंद शेटनी कशासाठी केलं होतं हे सगळं, म्हणजे समाजामध्ये धार्मिक म्हणजे आपल्या जीवा तिथे एक व्यवस्था, समाजाची एक व्यवस्था करण्यासाठी त्यांनी स्वतः धन, म्हणजे ते जुने लोक कसे होते आणि आता नवीन पिढी काय करते, म्हणजे लगेच फरक दिसतो. नवीन लोक विकायला लागली,
म्हणजे जे समाजासाठी होतं ते सुद्धा आता समाजासाठी न ठेवता त्याच्यात पण स्वार्थ, पैसे दिसले, पैसे मिळाले पाहिजेत, बाकी समाजाचं काय व्हायचं ते होऊ दे. आणि त्याचं कारण समाज पण आहे. समाजामध्ये जितकं पाप वाढलंय, प्रत्येक जण मी लय भारी म्हणायला लागला, त्यामुळे म्हणले तुम्हाला आता ही नकोच, तुमचं तुम्ही 5 स्टारमध्ये राहा, नाही तर 3 स्टारमध्ये राहा, नाही तर फ्लॅटमध्ये राहा. म्हणून हे बंद झालं. चांगलं हॉस्टेल होतं, सगळं होतं, पण फ्लॅटमध्ये राहायचं आहे असं होतं की नाही. ही सिस्टीममुळं ते पण आपल्या म्हणजे दोन्हीकडनं आहे, एकाकडनं आहे असं मला म्हणायचं नाही, दोन्हीकडनं चुका घडत असतं. तर पुढे काय झालं बघा. अपनी संतान के लिए भी ये उपदेश छोड़कर जाओ, यदि बच्चे मौज शौक ऐशाराम वाले होंगे तो पाप करेंगे और हमारा व्यापार भी चौपट करेंगे. व्यसनं लागतील आणि व्यसनी जीवांचा व्यापार चौपट होतो, त्यावेळेस विकावं लागतं. ऐसे नालायकों को धन कभी न देना, वडील लिहिते. आणि जर अशी मुलं असतील तर त्या ठिकाणी त्याला नालायक म्हटले का. आपल्या जिने आपले उत्तम दशलक्षण पूजन आहे का नाही, त्याच्यामध्ये सत्यधर्म का ह्याच्यामध्ये त्यांनी कवींनी रचलंय की तुम्हाला तुमचा मुलगा सुद्धा तुम्ही जवळचा पाहू नका. जे तुमचं धन तुम्हाला द्यायचंय ते तुम्ही साधर्मी, जर मुलगा तुमचा जवळचा असेल आणि व्यसनी असेल तर त्याला नका देऊ. एखादा साधर्मी असेल तर त्याला देऊन टाका. आपनो पूत स्वपासन पेखो, आपल्या मुलाला सुद्धा स्वतःच्या जवळचं बघू नका जर तो वाम मार्गाला लागला असेल, वाईट मार्गाला. ठीक आहे. ऐसे नालायकों को, असं लिहिते ते वडील, कि धन कभी न देना उनके हाथ में जाए, उससे पहले ही जन कल्याण में के किसी काम में लगा देना या गरीबों में बांट देना. तुम उसे अपने मन के है ना अंधेपन से संतान के मोह में स्वार्थ के लिए उपयोग नहीं कर सकते. असा उपदेश त्यांना आदेश दिला. हम भाइयों ने अपार मेहनत से व्यापार को बढ़ाया है, तो यह समझकर कि वे लोग धन का सदुपयोग करेंगे. भगवान को कभी न भूलना, वह अच्छी बुद्धि देता है. इंद्रियों पर काबू रखना, वरना यह तुम्हें डुबो देगी. काय सांगितलं. भगवंतांना विसर. धन आल्यानंतर पहिलं काम काय होतं. धन आल्यानंतर काय होतं. देव विसरतो. देव कभी कभी होतो. बरोबर आहे का वंदना काकी. देव कभी 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 कभीच होतो का नाही. जास्त पैसे आल्यावर, परीर आल्यावर. धर्म कभी कभी होतो का नाही. म्हणजे ज्यांच्याकडे धनवान लोकांना धर्म डेली असतो का कभी कभी असतो विचारतो. होय की. पण सामान्य रूपाने चर्चा चालली. सामान्य धनवान लोक काय करते ते चर्चा होती. कभी धर्म कभी कभी डेली राहत नाही धर्म त्यांच्यासाठी. कारण परिग्रह वाढले, विकल्प वाढले, त्याच्यामुळं ते कभी कभी होऊन जाते. असं ही चर्चा चालली. बात काय नाही. तर भगवान काय म्हणले. भगवान को कभी नाही बोलणार. किती पैसे आले तरी पहिलं हे सगळं जे आलेलं असतं ते काहीतरी धर्म चांगलं केलेलं आहे तेव्हा आलेलं असतं. आणि आपण जर ते आल्यानंतर ज्याच्यामुळं आलं त्याला विसरलो, म्हणजे कृतज्ञ झालो, तर पुढं ते आपल्याजवळ राहील का. म्हणून बाकी सगळी कामं एकीकडं आहे ना, लाखो करोडो जेवढी कामं आहेत ती सगळी सोडा. पहिलं काम मंदिरात येऊन दर्शन कर डेली. कारण जोपर्यंत तुमच्या अंगात शरीरात ताकद आहे. एकदा वय झालं आमच्या बाईचं होते का म्हणजे बघा ना, प्रत्यक्ष दिसतंय. आणि आपल्याला उद्या ती अवस्था येणार नाही. आज जर मला शक्य आहे येणं पायानं माझ्या, तर रोज आपल्या पायानं मंदिरात येऊन त्या देवाचं दर्शन घेऊन आपलं अनहित करावं. नाहीतर मग प्रमाद आहे आमचं चाललंय. आपलं एकदा समजल्यानंतर काय होतं. चाललंय आम्हाला कळलं आता आहे ना. आता इतके काय असं मंदिरात देवाजवळ द्यायला पाहिजे असं काय नाही. असे आपले परिणाम. मग हळूहळू प्रमाद येतं. प्रमाद रूपी चोर कुठून शिरेल सांगता येत नाही. आबोली मंदिर जाते का तू रोज. नाही, काय गरज नाही ना. बरं आहे ना सगळं. डॉक्टर पदर घे पडलाच की. मग मी कुठं म्हणतो. म्हणूनच सांगितलं ना. पडला नसल्यावर तुला काय वेगळं सांगता. मग
मग मंदिरात, आता मंदिर आहे का नाही गावात, तुला मोटरसायकल येते का नाही? नाही. बर, मग मुलगा आहे का नाही? बर, नवरा आहे का नाही? आहे ना. मग आता ती मंदिरात ने म्हटलं तर नेईल का नाही? मग म्हणायचं कोणी? म्हणजे थोडे दिवस राहिले, जर ही देवदर्शनचे संस्कार करून घेतले नाही तर उद्या आजूबाजूचे धर्माकडे दृष्टी तरी टाका. आज 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 तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे आम्ही सकाळी येत होतो, श्रावण महिना संपला, तुम्हाला माहिती आहे ना. काल श्रावण महिना संपला, म्हणजे अमावस्या होती आहे ना. आज भाद्रपद, त्यांच्या अपेक्षेने भाद्रपद आज सुरू झाला आहे, आपल्या अपेक्षेने तर हा शुक्ल पक्ष चालू झाला, म्हणजे भाद्रपदातले पुढचे 15 दिवस. आपला भाद्रपद 15 दिवसापूर्वीच चालू झालेला. तर सांगायचं काय, आता त्यांचे श्रावण महिन्यात त्यांच्याकडे काय असतं माहिती आहे का, मांस खात नाही, कंपल्सरी खात नाही तिथे लोक 1 महिना. आणि व्यवसायाच्या दृष्टीने पण ते खराब होतं, कारण वातावरण पावसाळी असतं, त्यामुळे पचनशक्ती कमी असते, म्हणून ते पचवायला अवघड जातं. म्हणून तसा पण तो धर्माचा संबंध आहे त्यांच्यात. आता संपलाय, बरोबर आहे. आज येताना दुकानं उघडलेली होती आणि त्या रस्त्याला दुकानं झालीत आता सगळी. नातेपुतेच्या बाहेर पडताना फुल गर्दी. कुठं? मग हे कसला धर्म? कशासाठी सांगत होती? हा, आळस केला आपण, प्रमाद जर केला धर्म करण्याच्या बाबतीत तर काय होऊ शकतं. अन्य धर्मीय म्हणून त्यांनी तर जीवाचे लोलुपतेसाठी देवाच्या नावाखाली खायला लागले. इतका वाईट त्या ठिकाणी धर्म उद्या होऊ शकतो. जर आज आपण रोज देवदर्शन करायचं जर पुरुषार्थ नाही केला तर शक्य असताना, म्हणजे शरीर चांगलं आहे, सगळी बाहेरची परिवाराच्या अनुकूल त्यांनी चालत म्हटलं तरी तुला यायला शक्य आहे. अजून तू जाते का रोज? रोज जाती कुठं काय म्हटलं मग. तर रोज मंदिरात येणं अनिवार्य आहे. आणि आपल्या संयोगाला आलेल्या साहिलला आणते का रोज? धन्यवाद. आता अभिजित तर शास्त्र ऐकायला जातो म्हटल्यावर तर त्याचा काय विषय येत नाही. तर लक्षात राहू दे, काय करायला पाहिजे. मंदिरात रोज जाणं का गरजेचं, म्हणून भगवान को कभी नाही भूलू म्हटलं ना. पैसे आले तर मात चढतो, आणि त्यावेळेस मग आपल्याला परत आधी रोज जात असेल पण पैसे आल्यानंतर जाऊ, आणि नाही गेलो तर हे दान घ्या, मला वेळ नाही. पैसे मागायला आला ना, पैसे घ्या पण मला वेळ नाही मंदिरात. अशा सिस्टीमनं मग हळूहळू धर्मामध्ये कुठून तरी प्रमाद कसा शिरतो हे मला सांगा. कारण सगळ्यात नावडती गोष्ट कोणती असेल आपल्याला तर कोणती? शास्त्राला ठेवून जो कुछ बोलूंगा सच बोलूंगा, सच केला कुछ नाही बोलूंगा, असं बोलायचं त्याचं नाही जायला. काय होईल? सगळ्यात नावडती गोष्ट असेल तर धर्म, ध्यान करावं लागतंय. आवडीनं करतोय आपण, असं करावं म्हणून एक दिवस तिथं आपण रूपस्थ ध्यानामध्ये प्रकरण घेतलं. यो यत्र निवसना असते स तत्र कुरुतरेत. जो जिथं राहतो तिथं त्याच्या प्रेमात पडतो, आणि जो ज्याच्या प्रेमात पडतो तिथून दुसरीकडे जात नाही. म्हणून अजून नवीन आहे आपल्याला ह्यांच्या प्रेमात पडायला, ह्यांच्या जवळच राहावं लागेल परत परत. जेवढं जास्त राहिला पण यांच्या जवळ तेवढं आपल्याला ते आपले वाटतं. जसा नवरा, बरोबर आहे का? जशी बायको, जेवढं जवळ राहतो तेवढं तुमचं त्या ठिकाणी आपले पण वाढत जातं. जवळ राहिल्यामुळे प्रेम वाढलं, आणि प्रेम वाढल्यामुळे आता तुम्ही त्याला सोडून जायला तयार आहे का निक्कीला? आहे ना. निक्कीला मी सकाळी फोन केलता का काल केलता ना तुला फोन? काल केलता. काय करतोय रे? काय नाही, निक्कीला मदत करतोय. असं आहे जर बघितलं का? साहिलला पाठव याच्याकडे जरा. म्हणजे निक्की किती हे आहे, पुण्यवान आहे, बघितलं का? चला तर सांगायचं काय चाललंय. मी तू तुला आवडते का निक्कीला मदत केलेलं निश्चय ना? हो. हा, तर पुढं चर्चा काय झाली होती मग? भगवान को कभी नाही बोलू. फार महत्वाची गोष्ट.
ॲट एनी कॉस्ट. म्हणून आम्ही अमेरिकेमध्ये 45 किलोमीटर जायचं यायचं होतं आम्हाला. पण आम्ही रोज, माझं विशेषता ही झाली की माझं एक दिवस सुद्धा मंदिर बुडलं नाही. फिरलो बाहेर पण मंदिर नाही चुकलं मला जायचं. त्याला म्हणायची योग्यता. काय ना काय क्वेश्चन कुठलं करून मंदिरात जाणं होतच होतं. किती लांब? इथून पंढरपूर एवढं. रोज मंदिरात जायची तयारी होईल का पंढरपूरला रोज एवढं लांब असल्यावर? 40 किलोमीटर जायचं आणि परत यायचं असं आहे. म्हणजे सांगायचं भगवान म्हणून कुठंही असलं काय जरी असलं मंदिर आहे का आधी चौकशी करायची, मंदिर दर्शन करायचं. फिरायला गेला कुठं गेला काय झालं, भगवान तो कभी नाही बोलला वह अच्छी बुद्धी देत आहे. कारण त्यांचं दर्शन केल्यानंतर आपले ज्ञान जागेवर येतं की दिगंबर आहे, परद्रव्याची आपल्याला किंचित गरज नाही, स्वतःमधूनच आनंद आहे, शांती आहे, ही आपल्याला चांगली बुद्धी मिळते देवदर्शनामुळे. म्हणून देव बघायचे असते. म्हणून रूपस्थ ध्यानामध्ये आपण ते सगळं बघितलं होतं आत्ता 10 दिवस की काय देव बघायचे म्हणजे काय बघायचं असतं एक्झॅक्ट. ऐक जरा ह्याच्यावर येते आता यूट्यूबवर रूपक ऐकते ना छान. तर भगवान को कभी नहीं बोलना क्योंकि वे अच्छी बुद्धि देते हैं, इंद्रियों पर काबू रखो है ना. ते फार महत्वाचं आहे. कारण ही घोडे इतके विचित्र आहेत, तर त्याला लगाम नाही घातला तर ते असे उधळतात आपल्या हातीने. आपल्याला जर बसलो असेल तर आपल्याला पण मग पाडते ते, असे घोडे असते ते. इंद्रियों पर काबू रखना वरना यह तुम्हें डुबो देगी. नित्य नियम से. आता परत त्यांनी शेवटचं आता व्यावहारिक सांगितलंय ते थोडक्यामध्ये वाचतो. आता विसरलेलं लोक आपण पुढे पूजन करू. नित्य नियम से व्यायाम योग करना स्वास्थ्य ही सबसे बड़ी संपदा है. सगळे व्यावहारिक व्यवस्थित सांगितलं त्यांनी. म्हणजे पैसे कुठं खर्च करावे, बुद्धी कुठं लावावी, आणि तुमच्याजवळ आले तुमचं जे शरीर आहे त्या शरीराच्या आश्रयाने तर सगळे हे भोग भोगणार आहे तुम्ही किंवा धर्म करणार आहे. तर ते शरीर पण नीट ठेवायची तुमची ती एक धन आहे, तर त्याची पण काळजी घेतली पाहिजे का नको. पण प्रमादामुळे आपण ती पण काळजी घ्यायला तयार नाही. म्हणजे व्यायाम करता का तुम्ही डॉक्टर रोज? फिरायला जाणं, योगा करणं आणि मरायचंय का? मरायचं नाही. मग जगायचं तर हे थोडंसं असं व्यवहाराने स्वास्थ्यासाठी है ना. हेल्थ इज वेल्थ. तुम्ही डॉक्टर आहे की राव? लोकांना तुम्ही सांगणार व्यायाम करा, प्राणायाम करा. तुम्ही नाकाडे डॉक्टर आहे का नाकाशाचे आहे ना. मग आपणच जर नाही गेला तर औषध कसं लागू होणार? सोपे सोपे. उलट व्यायामाने प्राणायामानेच तुम्ही लोक जर बरी केली ना तर अजून गर्दी वाढेल. छान सांगायला आलं. हे उपदेश मुलाला देतात बघा की रोज त्या ठिकाणी तू व्यायाम कर. बघ काय लिहिलं. नित्य नियम से व्यायाम योग करना स्वास्थ्य ही बड़ी संपदा है. स्वास्थ्य से कार्य में कुशलता आती है, कुशलता से कार्य सिद्धि और कार्य सिद्धि से समृद्धि आती है. मी तू काय सांगितलं सांग. स्वास्थ्यामुळे काय काय होतं, काय काय म्हणजे क्रमाने त्यांनी समृद्धी कशी प्राप्त होते स्वास्थ्यामुळे. नाही नाही, स्वास्थ्यामुळे काय होतं? कार्यामध्ये कुशलता येते. कार्य होतं नाही, कार्यात कुशलता येते. जर तब्येत चांगली असेल तर मग रोटल्या बिटल्या मळताना वगैरे कणिक मळताना जरा चांगली मळली जाते, मग रोटल्यात टेस्ट येते. नाहीतर मग स्वास्थ्य जर असं नेकीसारखं पातळ असल्यावर मग ती मळताना तर लय चांगलं मळलं जाणार नाही. बरोबर आहे का? म्हणून स्वास्थ्य महत्वाचं असतं. बरोबर आहे का? स्वास्थ्य से कार्य में कुशलता आती है आणि माइंड फ्रेश राहतं स्वास्थ्य असल्यानंतर चांगलं. आणि इथं बाकीचं गोष्ट वेगळी, पण माइंड फ्रेश राहण्यासाठी तुम्ही सकाळी व्यायाम करून बघा, तुमचं माइंड किती फ्रेश असतं. स्वास्थ्य त्यामुळं कुठलंही काम करताना एक उत्साह राहतो आणि उत्साह असल्यामुळं ते कार्य चांगलं होतं. म्हणून स्वास्थ्य से कार्य में कुशलता आती है, कुशलता से कार्य सिद्धि होती है और जब कार्य सिद्ध होता है तो समृद्धि होती है. असं त्यांनी वडिलांनी लिहिलं. सुख समृद्धि के लिए स्वास्थ्य ही पहली शर्त है. मैंने देखा है कि स्वास्थ्य संपदा से रहित होने पर करोड़ों अरबों के स्वामी भी कैसे दीनहीन बनकर रह जाते. स्वास्थ्य नसल्यावर बस पैसे आहेत, सगळे सेवेला आहेत, पण बेडवर पडून आहे. पॅरालिसिस आहे, डायबिटीज आहे, कुठले कुठले रोग आहेत. असं कैसे कैसे दिनहीन बनकर रह जाते हैं. स्वास्थ्य के अभाव में सुख साधनों का कोई मूल्य नहीं.
इस संपदा की रक्षा हर उपाय से करना, भोजन को दया समझकर खाना, स्वाद के वश होकर खाते मत रहना। जीने के लिए खाना है, न कि खाने के लिए जीना। घनश्याम दास बिड़ला। श्री घनश्याम दास जी बिरला का अपने बेटे का नाम लिखा हुआ पत्र इतिहास के सर्वश्रेष्ठ पत्रों में से एक माना जाता है। विश्व में जो दो सबसे सुप्रसिद्ध और आदर्श पत्र माने गए हैं, उनमें एक है अब्राहम लिंकन का शिक्षक के नाम पर पत्र, और दूसरा है घनश्याम दास बिरला का पुत्र के नाम पत्र। कशासाठी वाचलंय? त्यांनी पहिलंच काय सांगितलं त्याच्यासाठी वाचलं? मनुष्य जन्म दुर्लभ आहे, तर त्या दुर्लभतेचा उपयोग आपल्याला व्यवस्थित करता यायला पाहिजे, आणि तो उपयोग म्हणजे आपली धर्मसाधना, आणि त्यासाठी ह्या 16 भावना सांगितल्या गेलेल्या आहेत. आता ते